नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 400वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. 60 वर्षांच्या सिगरेटच्या सवयीनंतर मी पेपरमध्ये आणि मासिकामध्ये सिगरेटच्या दुष्परिणामांबद्दल वाचले आणि एक पक्के ठरवले आणि ते अगदी निर्धाराने अंमलातही आणले. मी सगळीकडील आरोग्याचे सदर वाचनेच सोडून दिले. दुसरी कविता आहे. मोठ्या बहिणीच्या हक्काने एक बहीण आपल्या धाकट्या बहिणीला म्हणाली, आई जेव्हा बाबांवर भडकलेली असते तेव्हा वेणी घालायला तिच्या हातात आपले डोके द्यायचे नसते, स्वतःची वेणी स्वतःच घालायची असते. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित, चौपाई क्रमांक 17. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाए राजपद दीना. तुम्ही सुग्रीवाची आणि रामाची भेट घडवून आणली आणि त्यांच्यावर पण उपकार केले आणि त्यांना राजा पण बनवले. हनुमानाने सुग्रीवावर अशी कृपा केली, रामाशी भेट घडविली, राज्याची धुरा दिली. सूर्यपुत्र सुग्रीवाला त्रेतायुगात वाचविले, इंद्रपुत्र वालीला युक्तीने मारविले. इंद्रपुत्र अर्जुनाला द्वापारात वाचविले, अन सूर्यपुत्र कर्णाला मारूनही टाकिले. स्वभावाने जो नम्र त्याला विजयी केले, स्वभावाने तो गर्विष्ठ त्याला संपविले. संगती ज्याची वाईट तो वाईट बनतो, संगती ज्याची उत्तम तो उत्तम बनतो. भोगी साधक किंवा सिद्ध 3 मानव असतात, सर्व पाहिजे माझ्यासाठी ते भोगी असतात. ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न ते साधक असतात, काहीच नको मजला ऐसे सिद्ध म्हणीत असतात. मनाचा त्रिपुरासुर असतो तो लालसा क्रोध असतो, दानाने लालसेवर विजय मिळवायचा असतो. दानाच्या बदली काहीतरी मिळावे अपेक्षा असते, प्रेम आदर प्रशंसा यांची तरी असते. खरा ज्ञानी असला की त्याला फरक पडत नाही, मिळाले किंवा नाही मिळाले फरक पडत नाही. हनुमानाची गुरुदक्षिणा सूर्यासाठी होती, सुग्रीवाच्या हितासाठी सर्व करायची होती. दुनियेसाठी सुग्रीवाला आदरणीय बनवला, बुद्धी सहजता संत कृपेने आदरणीय बनवला. रामाच्या मनात सुग्रीव अन सुग्रीवाच्या राम, एकमेक दोघांच्या मनात हनुमानाने वसविला. सगळ्यांच्या आशा जागृत करणे हनुमानाचे काम आहे. ऋष्यमुख पर्वत ही सुरक्षित सुग्रीवासाठी केला आहे. एकाग्रता अन साधनेत हनुमान उच्चतम होते, शक्ती विश्वास हनुमानामध्ये दोन्ही भरपूर होते. भिऊ नका असे वानरा त्याने सांगितले,
मतंग ऋषींचा शापही वरदान होता सांगितले. 2 मानवा पर्वतावरून हनुमानाने पाहिले. वालीचे हत्यारे आले हे सुग्रीवा वाटले. हनुमानाने दोघांना तीक्ष्ण नजरेने बघितले. भली माणसे आहेत ऐसे हनुमानाने ताडले. भली आणिक दयाळू आहेत हनुमानाने सांगितले. हिंसक नाही वाटत हनुमानाला वाटले. शस्त्रसज्ज आहेत ते असे तर दिसते आहे, पण स्वसंरक्षणासाठी असेही वाटते आहे. प्राणाला धोका आहे सुग्रीवाला वाटले. गुप्तपणे जा माहिती काढा त्याने सांगितले. वाटण्यावर अवलंबून नसावे त्याला जाणवले. खात्री करून घ्यावी ऐसे त्याला जाणवले. संन्याशाच्या वेशात तेथे जाऊन येवे. शत्रुमित्राची पारख नीट करून यावे. मनात पाप आहे का नाही अंदाज घेत असावे. चांगले वाईट यांच्यातून ते कसे ते समजावे. राम लक्ष्मणाने देखील हनुमानाला पारखले. सेवक चांगला आहे तर मालक चांगला ओळखले. सीतेला शोधाया तो उपयोगी पडेल वाटले. लक्ष्मणाला देखील सारे असेच वाटले. सुग्रीवाशी भेट घालून द्या रामाने म्हटले. वालीपासून सुटका होईल हनुमानालाही वाटले. रामाची भेट होणे हे सुग्रीवाचे भाग्य आहे, कारण तो जीवनाला कंटाळून गेला आहे. पाठीवर बसून तुम्हा दोघा पर्वतावरून जाईन. सुग्रीवाची अन तुमची भेट घडवून देईन. दोघे हो म्हणले अन त्याच्या पाठीवर बसले. लवकरच सुग्रीवापाशी ते पोचून गेले. नवविध भक्तीची सर्व लक्षणे लक्ष्मणामध्ये होती. संगे राहून सुग्रीवाच्या मध्ये आली होती. तसे पाहिले तर सुग्रीव सामान्य व्यक्ती होता. त्याच्यातील उणीवा पण तो व्यक्त करीत होता. उणीवांचा विचार करून निराशही होत होता. शक्तींच्या आठवणीने निराशा दूरही करीत होता. रामाने सुग्रीवाने सहकार्य करू म्हटले. दोस्तीच्या आणा शपथाही घेऊन हे म्हटले. लक्ष्मणाने विचारले वालीस कान निवडले. तो जास्त शक्तिशाली होता त्याला काढावले. राम म्हणाला हनुमान जेथे धर्म तिथे असतो. हनुमान नसता तर सुग्रीवाशी नाते जुळले नसते. सुग्रीवाला गर्व नाही अन हनुमान मित्र आहे. ह्या दोन्ही गोष्टीने सुग्रीवास महत्व आहे. हनुमान म्हणजे श्रद्धा आहे आणि सीता भक्ती आहे. श्रद्धेवीण भक्तीपाशी पोचणे अशक्य आहे. किष्किंधेचा राजा होऊन सुग्रीव चैन करू लागला. श्रीरामाचे काम कराया घाई काय म्हणू लागला. भक्तीसाठी सर्व जनांना कधीच घाई नसते. नंतर सवडीने करू असेच म्हणणे असते. यम केव्हा येईल हे
ठाऊकच नसते, नंतर करुणे स्वतःला फसविणेच असते. हनुमान सुग्रीवास बोलला स्पष्ट सर्व केले, वाली वध झाला तुझाही होऊ शकतो सांगितले. हे समजता सुग्रीवाची मती शुद्ध झाली, अन रामाचे काम करावे मनाची तयारी झाली.